आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण चर्चा करतोय अर्धशिशीवर आयुर्वेदिक उपचार या विषयावर आणि आपल्या सोबत आहेत डॉक्टर स्वप्नील भानुशाली। डॉक्टर, आपण उपचाराविषयी बोलत होतो, काय सांगाल डॉक्टर? हां, मगाशी जसं म्हटलं तसं की वेग अवस्था असेल तर त्या वेग अवस्थेमध्ये घेण्याची काही औषधं आहेत, ती अर्थातच म्हणजे प्रत्येक रुग्णांनी वैद्यांचा सल्ला घेऊन नंतरच सुरू करावी। तर अशी काही औषधं सुरू करावी आणि जेव्हा अवेग अवस्था असते म्हणजे जेव्हा डोकेदुखी नसते त्यावेळेस पुन्हा आपले दोष कुठले आहेत जास्त आहेत त्यानुसार एखादा पंचकर्म करून घ्यावं, जेणेकरून त्यांचा त्रास कमी होईल। आणि ह्या लाऊड म्युझिक आहे किंवा रात्री जागरण, स्पेसिफिकली रात्री जागरण, आणि अजून एक महत्त्वाचा हेतू मगाशी सांगताना राहून गेला, आपण रोज प्रवास करतो, ट्रेनमधनं जो प्रवास असतो याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलं की पूर्ववात सेवन म्हणजे समोरून येणारा जो वारा आहे हा वातदोष वाढवत असतो आपल्या शरीरामध्ये। तर आपण बघतो की रोज सरास आपण ट्रेनच्या ह्याच्यावर लटकून प्रवास करत असतात तेव्हा तो जोराचा जो वारा आहे ना, तोही ह्याच्यातला एक महत्त्वाचा हेतू आहे। तसंच पुन्हा बाईकवर होतं की आपण जातो आणि पुन्हा समोरून येणारा जो वारा आहे त्याचा खूप इम्पॅक्ट होतो। तर ह्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात। बरं, म्हणजे याचा परिणाम सुद्धा अर्धशिशी अर्धशिशीच नाही तर अनेक वातविकारांवर होतं। अनेक वातविकारांचा हा हेतू आहे म्हणजे पूर्ववात सेवन। तर हे टाळावं आणि अशा पद्धतीने पंचकर्म व्यवस्थित करून घेतलं की बराचसा त्रास कमी होतो, म्हणजे त्यांचे अटॅक्स जी वारंवारता होती किंवा सिव्हिरिटी आहे ती कमी होते आणि पेशंट खरंच सुखावतो। म्हणजे मायग्रेन हा त्रास जितका साधा जरी असला तरी त्याचा इम्पॅक्ट हा खूप खोलवर असतो, पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते त्याच्यामुळे। नक्कीच डॉक्टर। पुन्हा एक प्रेक्षक जोडले गेलेत आपल्याबरोबर, प्रमोद आहेत अलिबागहून, तुमचा प्रश्न विचारता का? हाँ मैडम। हाँ बोला। हाँ मॅडम, गुड इव्हनिंग। गुड इव्हनिंग, बोला। अहो माझं डोकं पण दुखतं आणि पायाला मुंग्या येतात मॅडम। बरं, म्हणजे ऍक्च्युअली पाय जड होतो थोडा मध्ये। वय किती आहे तुमचं? वय 50 आहे सर। बरं, आणि डोकेदुखी कंटिन्युअस असते की थांबून थांबून? नाही, जस्ट केव्हा तरी मध्येच। बरं, आणि सबंध डोकं दुखतं की अर्ध डोकं दुखतं? नाही, पूर्ण पॅसेज हे होतो। सकाळी, दुपारी की रात्री? शक्यता जास्त कधी असते डोकं? शक्यतो साधारण संध्याकाळी 6-7 किंवा दुपारच्या वेळात। बरं, काम काय करता आपण? मी भिक्षुकी करतो, पंडित आहे। बरं, ओके, नक्कीच। काय सांगाल डॉक्टर? हो, यांच्यामध्ये अतिभाषण हे एक आयुर्वेदामध्ये हेतू आलाय की जास्त बोलल्याने देखील तिथला शिरप्रदेशातला वाताची दृष्टी होऊन मग अशा पद्धतीचा अर्धाभितक होऊ शकतो किंवा शिरशूल होऊ शकतो। तर त्यांनी म्हटलं की भिक्षुकी करतात त्यामुळे त्यांना जोरजोराने मंत्र उच्चारण करणं किंवा पठण करणं हे बोलावं लागतं। आणि पुन्हा यांच्यामध्ये कसं आहे की एकदा पूजेला बसलं की त्यावेळेस खाण्यापिण्याचा काही नियम नसतो। त्याचबरोबर वेगधारण हे आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे। वेगधारण म्हणजे काय की 13 प्रकारचे काही वेग सांगितले ज्याला नॅचरल अर्जिस म्हणतो, म्हणजे शिंकणे किंवा मूत्र विसर्जन करणे, पुरुष विसर्जन करणे म्हणजे पोट साफ करणे किंवा ह्या सगळ्या ज्या नॅचरल अर्जिस आहे, भूक लागणे, तहान लागणे, ह्या नॅचरल अर्जिस जेव्हा आपण अडवतो ज्याला वेगधारण असं म्हणतो, तर हे पंडितांमध्ये जास्त बघायला भेटतं। कारण पूजेला बसलेलं असलं जर लघवीचा वेग आला तरी ती थांबवून ठेवावी लागते आणि त्याच्यामुळे ही वाताची दृष्टी होत राहते। परत त्यांनी जे पायाला मुंग्या येतात ते सांगितलं, तर कदाचित हे खूप वेळ बसल्यामुळे, एका आसनावर बसल्यामुळे ते होत असेल, पण तरी त्यांनी एकदा मानेचा आणि पाठीच्या मणक्याचा एकदा एक्सरे करून घ्यावा। स्पॉन्डिलायटिस नाही ना याची शक्यता जाणून घ्यावी आणि शक्यतो वेळा पाळण्याचा प्रयत्न करावा। तसं जर नाही झालं तरी गाईचं साजूक तूप आहे, साजूक गाईचं तूप रात्री झोपताना एक थेंब नाकामध्ये सोडावं। बरं, खूप उपयुक्त अशी माहिती देताय तुम्ही डॉक्टर। पुन्हा एक प्रेक्षक जोडले गेलेत आपल्याबरोबर, शैलेश आहेत साताऱ्याहून, तुमचा प्रश्न विचारता का? शैलेश जी, तुमचा प्रश्न विचारा। 8 दिवसातून डोके दुखतं मॅडम। बरं, दर 8 दिवसातून? हा, दर 8 दिवसातून, 8-10 दिवसातून डोके दुखतं। बरं, आणि अर्ध दुखतं का? हा, अर्ध दुखतं असं। डोळ्यासमोर अंधारी वगैरे येते? अंधारी वगैरे असं काही येत नाही। बरं,
ठीक आहे. बरं, नक्कीच. काय सांगाल डॉक्टर? मगाशी म्हटलं तसंच की हेतू त्यांनी जर पहिल्यापासून कार्यक्रम आपला बघितला नक्कीच. असेल तर हेतू टाळावेत त्यांनी. बरोबर. आणि त्यांच्या आईंना किंवा वडिलांना हा त्रास आहे का हा जाणून घ्यावा. तर तसं असेल तर ही अनुवंशिकता असेल तर ह्याच्यामध्ये म्हणजे 100% आपण पूर्ण रिकव्हरी होऊ शकत नाही, पण बरं. तरी त्यातल्या त्यात दर 8 दिवसांनी जे डोकेदुखीचा त्रास आहे ना तो निश्चितच कमी होऊ शकेल. त्यांनी आत्ताचा ऋतू जसं मी म्हटलं तसं पूर्ण शोधन करून घ्यायचं, पूर्ण पंचकर्म करून घ्यावं. आता ग्रीष्म ऋतू संपला की वर्षा ऋतू येईल, त्या काळामध्ये बस्ती ही चिकित्सा करून घ्यावी. बरं. बस्तीमुळे काय होतं की शरीरात हा जो वाढलेला वात दोष आहे तो शरीराबाहेर आपण काढून टाकत असतो. त्यानंतर शरद ऋतू येईल म्हणजे ऑक्टोबरचा जो महिना आहे तेव्हा त्यांनी विरेचन करून घ्यावं. विरेचन केल्याने शरीरातलं पित्त बाहेर निघून जाईल. त्यानंतर डिसेंबरचा ऋतू येईल तेव्हा त्यांनी नस्यकर्म करून ठेवावं, म्हणजे मगाशी जसं म्हटलं तसं नस्य करावं. आणि वसंत ऋतू म्हणजे मार्च किंवा फेब्रुवारी मार्च येईल तेव्हा वमन करून घ्यावं. असं बरं. वर्षभर त्यांनी सातत्याने पंचकर्म केली तर नक्कीच त्यांचा हा त्रास 90 ते 95% कमी होऊन जाईल. नक्कीच डॉक्टर. पुन्हा एक प्रेक्षक जोडले गेलेत आपल्याबरोबर. अविनाश आहेत आपल्याबरोबर. तुमचा प्रश्न विचारता का? हो. हा बोला. हा मॅडम. हॅलो. हा बोला. हा काय होते जरा आतून मधून चक्कर येते आणि जरा डोक्याच्या वर आहे ना असं जरा दुखतं. बरं. मॅडम हा बोला. चक्कर येते आतून मधून सारखी. तुमचं वय किती आहे? 48. नक्कीच डॉक्टर तुम्हाला यावर उपाय सांगतील. काय सांगाल डॉक्टर? हा थोडासा गंभीर प्रकाराकडे जातोय कारण त्यांचा एज आहे आणि चक्कर पण येते आहे. तर यांनी सर्वात आधी त्यांचा प्रेशर बघून घ्यावं, ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे. जर ब्लड प्रेशर जास्त असेल तरी त्याच्यामुळे असं डोकं दुखणं आणि चक्कर येण्याचा हा त्रास होऊ शकेल. जर ब्लड प्रेशर नसेल तर दुसरं म्हणजे त्यांनी मानेच्या मणक्याचा एक्सरे करून घ्यावं. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे का ते बघून घ्यावं. नक्कीच या दोघांपैकी काहीतरी एक कारण असेल तर ते कारण जर कळालं तर त्यानुसार चिकित्सा करणं सोपं होऊ शकतं. बरं. आणि डॉक्टर जे रोजचं जे डोकं दुखत असतं ते डोकं दुखणं आणि हे अर्धशिशी यामध्ये एकंदरीत काय फरक आपण बोलू शकतो? ह्याच्यामध्ये हा जो मायग्रेन आहे किंवा अर्धशिशी आपण ज्याला म्हणतो ना ह्याचा एक स्पेसिफिक स्वभाव आहे. म्हणजे एकदा ते ट्रिगर झालं की हळूहळू मंद मंद एका साईडचं डोकं दुखायला लागतं. त्यानंतर त्याच बाजूचा डोळा अगदी ओढल्यासारखा वाटायला लागतो. पेशंट अगदी म्हणजे हाताने डोकं मारतो किंवा जिथे भेटेल तिथे ते आपटायचा प्रयत्न करतो. टॉवेलनी घट्ट बांधून ठेवतो. क्वचित प्रसंगी त्यांना उलट्या देखील होतात. एकांत त्याला आवडत असतो. ही झाली अर्धशिशी. आणि त्या व्यतिरिक्त थोडं थोडं मंद मंद डोकं दिवसभर दुखत राहतं तर हा एक वेगळा प्रकार झाला. आणि त्यामध्ये पण मग सिरियस आहे की नाही याच्या जसे असोसिएटेड दुसरे काही सिम्पटम्स आहेत हे जाणून घेऊन आपण मग त्याचे निदान करणं सोपं जाऊ शकतं आपल्याला. पण ह्याचा हा एक विशिष्ट स्वभाव आहे अर्धशिशीचा. बरं. पण मग घरच्या घरी आपण काय उपचार करू शकतो डॉक्टर? जेव्हा डोकं दुखायला सुरुवात झाली तर ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी विशिष्ट लक्ष घेतले पाहिजे. जेव्हा भुवयांच्या वरती इथे डोकं दुखत असतं, ठणकत असतं, जेव्हा ठणका लागत असतो ते बेसिकली सायनोसायटिसमुळे किंवा सर्दी जमा झाल्यामुळे, घट्ट सर्दी झाल्यामुळे हा होत असतो. अशा वेळेस आपण वेखंड आणि आल्याची पावडर ह्याचा लेप लावला तरी ते शांत होण्यासारखं आहे. बऱ्याच वेळा काही पेशंट्समध्ये अगदी उडत राहतं ते, आपल्याला जाणवतं की ठण 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 असं होतंय, तर हे वातामुळे आहे. तर अशा वेळेस त्यांनी महानारायण तेल आहे किंवा श्रीगोपाल तेल आहे असे तेल थोडंसं किंचित कोमट करून छानपैकी डोक्याला तेलाचं म्हणजे शिरोमर्दन ज्याला म्हणतो ते करायला हवं. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आग पेशंट म्हणतात असं जळतंय असं काहीतरी असं जाणवतं. मग अशा वेळेस त्यांनी घरच्या घरी जर म्हणायचं झालं आवळकाठी म्हणजे आवळ्याची पावडर त्याचा लेप लावणं अशी चिकित्सा करणं. आणि घरात म्हणजे जशी क्रोसिन आणि डायक्लोफिनेक सारख्या ज्या गोळ्या ठेवतो त्या गोळ्यांपेक्षा ह्या गोळ्यांचा घरी समावेश ठेवावा. सुतशेखर आहे, शिरशुलादी वज्ररस आहे, पथ्यादी घनवटी आहे. तर अशी 2 पथ्यादी घनवटी आणि 1 शिरशुलादी वटी डोकं दुखत असताना घेतली तर नक्कीच ते डोकं दुखणं काही अर्धा तास ते 45 मिनिटात बंद होऊन जातं. नक्कीच डॉक्टर. पुन्हा एक प्रेक्षक जोडले गेलेत आपल्याबरोबर. दीपक आहेत आपल्याबरोबर. तुमचा प्रश्न विचारा. हा सर. हा बोला. नमस्कार. मला माझे वय 28 वर्ष आहे. मला अर्ध डोके दुखते, माझे अर्ध डोके दुखीचा त्रास आहे. बर. वय किती आहे तुमचं? 28 वर्षे. काम काय करता आपण? हॅलो. फोन कट झालेला आहे पण तुम्ही थोडक्यात सांगा डॉक्टर, काय सांगाल? यांनी वय 28 म्हटलेलं आहे. तसं पाहता थोडंसं कमीच आहे. म्हणजे डोकेदुखी मुख्यतः एक
स्त्रियांमध्ये 30 ते 35 ह्याच्यामध्ये अर्धशिशी जास्त होते. ह्यांचं डोकं दुखत असेल तर कदाचित हे टेन्शन टाईप हेडेक असण्याची नक्कीच. शक्यता आहे. तर यांनी शिरोधारा करून घेतली तर नक्कीच याचा फायदा होईल. नक्कीच कारण उपयोग 28 होईल. हे जे वय आहे याच्यामध्ये महत्त्वाकांक्षता जास्त असते आणि स्ट्रेस लेवल सांभाळण्याची तितकी मॅच्युरिटी आलेली नसते. त्याच्यामुळे हा कदाचित टेन्शन टाईप हेडेक असू शकेल. बाकी बरं. कारणं त्यांनी जाणून घ्यावी की कुठली कारण याला ट्रिगर करतायत. असं करून एक शिरोधारा जर त्यांनी करून गेली तर नक्कीच याचा फायदा होईल. होऊन जाईल. थँक्यू डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली. थँक्यू सो मच डॉक्टर. तुम्ही पण इथे मला बोलवलं त्याबद्दल मी तुमचं आणि TV9चं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबूया. उद्याच्या भागात आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.